देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पुंडलिक नगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली। पतीपासून विभक्त झालेल्या एका 24 वर्षीय महिलेने आपल्या बाळाला चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ज्या ठिकाणी ही घटना काल पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास घडली त्याच घटनास्थळावर मी उभा आहे। आपण पाहू शकता की पुंडलिक नगर भागात याच ठिकाणी या भागातील नागरिक काही कचरा किंवा इतर जे वेस्टेज आहे ते आणून फेकतात, मात्र याच ठिकाणी एका महिलेने चक्क आपल्याच पोटच्या मुलाला, नवजात बालकाला गोणीत भरून फेकल्याचा जो आहे तो प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे। ही महिला जी आहे ती मूळ वाशिम जिल्ह्यातली आहे आणि हिचा पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहत होती। त्याच वेळी एका तरुणासोबत तिची ओळख झाली, प्रेमसंबंधही निर्माण झाले आणि त्यातूनच या महिलेला गर्भधारणा झाली आणि तिने घरीच प्रसूती केली। कुणालाही कळू नये यासाठी तिने चक्क आपल्याच हाताने या लहान मुलाची नाळ देखील कापल्याची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर या नवजात बालकाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो संपूर्ण प्रयत्न या महिलेकडून फसलेला आहे। पतीपासून ही महिला विभक्त झाली होती, त्यानंतर हे कृत्य जे आहे ते समोर आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पुंडलिक नगर भागात ही घटना घडलेली आहे। सदरील बाळ हे गोणीमध्ये भरून कचऱ्यात फेकल्यानंतर याच परिसरात वावरणारे जे काही मोकाट कुत्रे आहे, आपण या ठिकाणी सध्या देखील पाहू शकतो की याच ठिकाणी नागरिक कचरा फेकतात। हे कुत्रे या ठिकाणी सध्या आपल्याला या ठिकाणी वावरताना पाहायला मिळत आहे। याच ठिकाणी हे कुत्रे वावरत होते आणि त्यांनी बाळ असलेली गोणी सुरुवातीला रस्त्यावरती या ठिकाणी खाली ओढली आणि त्यानंतर त्यांनी लचके तोडायला सुरुवात केली। मात्र याच ठिकाणावरून सकाळी कंपनीच्या ज्या काही बसेस जात होत्या किंवा इतर जे वाहनं जात होते ते गोणीवरून गेले, मात्र चाक जे आहे ते गोणीवरून गेलं नाही। त्यामुळं दैव बलवत्तर म्हणून हे अभ्रक जे आहे ते वाचलेलं आहे। त्यानंतर याच ठिकाणावरून जाणारे काही नागरिक यांना त्या गोणीमध्ये हालचाल जाणवू लागली आणि आवाजाची सुद्धा जाणीव झाली। त्यामुळे स्वतः या नागरिकांनी गोणीकडे पाहिलं असतं तेव्हा यामध्ये एक नवजात बालक जे आहे ते या ठिकाणी त्यांना प्रत्यक्षात दिसून आले। नेमका हा घटनाक्रम काय होता, कसा होता, ज्यांनी ही गोणी पाहिली त्यामध्ये बाळ होतं आणि त्याची सुटका केली। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत, हे सुद्धा या ठिकाणी होते। काय सांगाल, तुमचं नाव काय आणि कसा घटनाक्रम हा संपूर्ण झाला होता? माझे नाव भाग्येश पुजदेकर। मी सुट्टी असल्या कारणाने गावी गेलो होतो। गावावरून सकाळी सिडको या बसस्टँडला उतरलो आणि पायी येताना ह्या इथेच या पुंडलिक नगरला शिवाजी पुतळ्याजवळ एक बेवारस पोतं होतं। त्या पोत्यामध्ये म्हणजेच गोणीमध्ये एक आम्हाला रडण्याचा आवाज आला। माझ्यासोबत आणखी 2-3 जण होते जे सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते, 5:45चा वेळ असेल कदाचित। तर त्यांना आणि आम्हाला एका बाळाचा किंवा कुत्र्याचं पिल्लू वगैरे काय असेल हे माहीत नव्हतं, पण रडण्याचा असा बारीकसा असा आवाज येत होता। मग आम्ही ती गोणी उघडून बघितली तर त्यात एक छोटंसं, मला वाटतं 1 दिवसाचे नसेल कदाचित, ते अर्भक त्यात आम्हाला आढळून आलं आणि त्यातून थोडं छातीवरून थोडं रक्त निघत होतं त्याच्या। तर मग आम्ही तात्काळ मी पोलीस स्टेशनला फोन केला 112ला। त्यांनी पुंडलिक नगर पोलीस स्टेशनला ती कंप्लेंट दिली आणि पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचा मला फोन आला। तेवढ्या वेळात आम्हाला त्या बाळाची प्रकृती चिंताजनक वाटल्या कारणाने मी आणि जे सोबत माझ्या 2-3 जण होते जे सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते आम्ही त्यांना पहिले हेडगेवारला नेलं। हेडगेवारला त्यांनी प्राथमिक त्याची त्या बाळाचे जे रक्त येत होतं त्या रक्तावरती त्यांनी प्राथमिक त्याच्यावर उपचार केले आणि पुढील पूर्ण उपचारासाठी त्यांनी आम्हाला घाटी येथे जाण्यास सांगितले। तर मग आम्ही त्या 4-5 जणांनी आणि आम्ही त्यांना घाटीला नेलं, घाटी रुग्णालयात दाखल केलं। तिथे त्यांनी त्याची जी क्रिटिकल केअर आहे ते पुढील उपचार सुरू केले आणि नंतर मग आपण फिर्यादी देऊन त्या महिलाला, मला वाटतं पोलिसांनी परत अटकही केलेली आहे। तर असा घटनाक्रम एकंदरीत तो सकाळी घडलेला आहे। म्हणजे छातीला जखमा झाल्या याचा अर्थ कुत्र्यांनी काही त्याला चावण्याचा सुद्धा प्रयत्न केला असावा, असं असू शकते, कारण की त्याच्या छातीवरती दात आढळून आलेले आहेत, तिथून रक्त येत होतं। बाकी मेडिकल ऑफिसर वगैरे सांगू शकतील त्या बाबतीत काय असेल ते। तर आपण नक्कीच पाहतोय की एकूण हा संपूर्ण घटनाक्रम होता। याच ठिकाणी या महिलेनं आपल्या नवजात बालकाला गोणीत भरून फेकलं
आणि या बालकाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र या व्यक्तीच्या मदतीने हा संपूर्ण जो प्रयत्न आहे तो खरं तर या ठिकाणी ते फसलेला आहे त्या महिलेचा। सध्या या महिलेला पुंडलिक नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बाळाची प्रकृती स्थिर असून बाळावर सुद्धा शिशु वार्डामध्ये उपचार सुरू असल्याचं कळते। त्यामुळे आपण पाहतोय की हाच सवाल उपस्थित होतोय की ज्या ठिकाणी नागरिक कचरा फेकायला लागले त्याच ठिकाणी आता कचऱ्यात बाळ देखील फेकलं जात आहे। त्यामुळं हेच का आपल्या मुलावर असलेलं आईचं प्रेम, असा सुद्धा सवाल जनसामान्यातून उपस्थित होतोय। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।